चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज दिवाळीचा पहिला दिवस बघा, वासुबारसापासून दिवाळीची सुरुवात केली जाते। आज वासुबारस आहे, त्याचबरोबर आजच्याच दिवशी रमा एकादशी आहे। त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या दिवशी आपल्याला गाय मातेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे, कारण वर्षभरातून असा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला फक्त गोमातेची गाय मातेची सेवा करायची असते, औक्षण करायचं असतं, पूजा विधी करायचे असतात, किंवा मग आजच्या दिवशी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य गाय मातेला खाऊ घालायचा असतो। बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाय मातेचे महत्त्व हे खूप जास्त आणि खूप मोठं आहे। गाय मातेमध्ये साक्षात 33 कोटी देवांचा वास असतो आणि जर हिचं तुम्ही पूजन केलं, जर तुम्ही गाय मातेची सेवा केलीत आणि जर गाय माता तुमच्यावरती प्रसन्न झाली, गाय मातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभला, तर लक्षात घ्या तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्ही जेवढा आयुष्यामध्ये सेवा पुण्य जे काही केलं असेल, जे काही पुण्य कमावले असेल, त्याच्या कितीतरी पटीने जास्त पुण्य ही एका दिवसाने तुम्हाला मिळून जाते। त्यामुळे प्रत्येकाने थोडीफार का होईना, काही का होईना, प्रत्येकाला काही ना काही आज गाय मातेची सेवा पूजा करायची आहे, काहीतरी नैवेद्य हा गाय मातेला खाऊ घालायचा आहे। खरं तर आजच्या दिवशी आपल्याला गाय मातेला काय खाऊ घालायचं, काय नाही खाऊ घालायचं, किंवा नक्की काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाय मातेची पूजा करत असताना, गाय मातेची सेवा करत असताना, किंवा तुम्ही तिला कुठलाही नैवेद्य खाऊ घालत असताना असा कोणता मंत्र म्हणायचा आहे की जो मंत्र म्हटल्याने तुमची आडलेली इच्छा पूर्ण होईल, तुमची एखादी कितीही कठीण मनोकामना असेल ती पूर्ण होईल। बघा, तुमची जी कामं अडकलेली आहेत ही कामं व्हायला लागतील, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे जर तुमच्या आयुष्यामध्ये धनाचे प्रॉब्लेम चालू असेल, म्हणजे धन कुठेतरी अडलेलं असेल, कोणाकडनं पैसे येणे असेल, तर धनप्राप्तीचे सर्व मार्ग हे तुमच्यासाठी खुले होऊन जातील। बघा, हा एक उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। गाय मातेची नुसती सेवा करून, पूजा करून किंवा फक्त औक्षण करून नाही चालणार, तर तुम्हाला हा एक मंत्र देखील गाय मातेसमोर म्हणायचा आहे। आता तुम्ही सांगाल की ताई, आमच्या घराच्या आजूबाजूला गोशाळाही नाहीये आणि आमच्या बाजूला गायही नाहीये, मग आम्ही हा उपाय कसा करायचा? जर तुमच्या घरामध्ये मार्बलची, पितळेची किंवा मग चांदीची कुठलीही तुमच्याकडे एखादी गाय मातेची मूर्ती असेल, तर तुम्ही त्या मूर्तीच्या सोबत म्हणजे मूर्तीजवळही हा उपाय केला तरीही चालेल। बघा, जर तुमच्याकडे मूर्तीही नसेल, गोशाळाही नसेल, गाय माताही नसेल, तर मग तुम्हाला काय करायचंय, अशी वही घ्यायची आहे, वही आणि वहीवरती वहीचं एक पान घ्यायचं आहे आणि या पानावरती तुम्हाला एक गाय मातेचं चित्र काढायचं आहे, किंवा मग तांदळाने गाय मातेचं चित्र तुम्हाला चौरंगावरती किंवा पाटावरती रेखाटायचं आहे आणि त्याचं आज पूजन केलं, त्यासमोर हा मंत्र जप केला तरीही चालेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, खास इच्छापूर्तीसाठी आणि कितीही अडलेली एखादी मनोकामना असेल तर त्या मनोकामनेसाठी, त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात। कुठल्याही प्रकारचं जर कर्ज साठलेलं असेल, कर्ज झालेलं असेल, किंवा तुम्हाला कोणाकडनं कर्ज घ्यायचं असेल, तुम्हाला कोणाचं कर्ज परतफेड करायचं असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। विवाहाची कुठली इच्छा असेल, नोकरीची कुठली इच्छा असेल, किंवा घरामध्ये कुठल्याही प्रकारची एखादी अडलेली कामं तुमची असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा जो उपाय आहे हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही केला तरी चालेल। रात्री 12च्या आत म्हणजे एकादशी आणि वसुबारसचा जो दिवस आहे तो संपण्याच्या आत तुम्हाला करायचा आहे। जर तुम्ही गाय मातेच्या जवळ गेलात किंवा तुमच्या घरी जी गाय मातेचे फोटो किंवा मूर्ती आहे तिथे करणार असाल तरीही कसा करायचा, या उपायासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कापडा घ्यायचा आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक कापड घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे पोटली असेल, बघा जिला आपण काय म्हणतो, पिशवी म्हणतो, बाजारामध्ये रेडीमेड सहज मिळतात, जर ती पोटली किंवा पिशवी असेल तर ती घेतली तर अत्यंत उत्तम, नसेल तर एक लाल रंगाचा तुम्हाला कापड घ्यायचा आहे। या लाल रंगाच्या कापडामध्ये आता काही वस्तू सांगते, या वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत। यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे 1 रुपयांचं एक नाणं। या कापडामध्ये, या पिशवीत 1 रुपयाचं एक नाणं घालायचं आहे।
यामध्ये तुम्हाला एक लवंग, फुलवालं जे अख्खं लवंग असतं हे अख्खं लवंग ठेवायचं आहे आणि 21 चणा डाळ, म्हणजे जी हरभऱ्याची डाळ म्हणतो आपण, जी आपण बेसनासाठी किंवा पुरणपोळीसाठी वापरतो बघा, ही चणा डाळ 21 मोजून तुम्हाला या पिशवीमध्ये किंवा या कापडामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला लाल रंगाच्या कागदावरती तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला एक छोटीशी अशी पेस्ट करायची आहे. अगदी थोडंसं गंगाजल किंवा घरातलं साधं शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि या हळदीने तुम्हाला एक अगरबत्तीची, ज्याला काडी म्हणतो, ही अगरबत्तीची काडी घेतली तरी चालेल किंवा असं एक पेन घेतला, या पेनाच्या टोकाने लिहिलं तरी चालेल. या लाल रंगाच्या कागदावरती तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा हळदीने लिहायची आहे. लिहिल्यानंतर त्याच्या खाली एक मंत्र सांगते, तर तो मंत्र देखील तुम्हाला लिहायचा आहे. मंत्र असा आहे, सर्व काम दुधे देवी, नीट ऐका, सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थी भिषेचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठ देवी तुभ्य नमोस्तुते. पुन्हा एकदा सांगते, सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थी भिषेचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठ देवी तुभ्य नमोस्तुते. पुन्हा एकदा सांगते, सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थी भिषेचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठ देवी तुभ्य नमोस्तुते. या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जप करत तुम्हाला हा जो मंत्र आहे तो त्या लाल रंगाच्या कागदावरती हळदीने तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, हा मंत्र लिहून झाला, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या लाल रंगाच्या कागदावरती लिहून झाली की त्यानंतर त्या कागदाची घडी करायची, चौकोनी घडी करायची आहे आणि ही चौकोनी केलेली घडी जी आहे ती तुम्हाला त्या पोटलीमध्ये किंवा जे लाल रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही ऑलरेडी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. पिशवी असेल तर अशी पिशवीला जो रश्श्या असतात त्या ओढून तुम्हाला पॅक करायची आहे आणि जर तुम्ही आपलं हे कापड घेतलं असेल तर कापडामध्ये अशी गाठ मारायची आहे आणि याची पोटली तयार करायची. ठीक आहे, आता काय करायचं, तर ही जी पोटली आहे ही पोटली हातामध्ये घ्यायची. अगोदर हातामध्ये घेऊन तुम्हाला 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. 21 वेळा, सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थी भिषेचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठ देवी तुभ्यो नमस्तुते. या मंत्राचा 21 वेळा जप करून ही जी पोटली आहे ही गाय मातेच्या उजव्या पायाखाली ठेवायची आहे. आता समजा तुम्ही पूजन करायला किंवा गाय मातेच्या जवळ केलेला आहात, ताई आम्ही नाही ठेवू शकत कारण गाय माता आम्हाला स्पर्श नाही करू देणार. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच वेळा म्हणजे होतच कारण आपली ओळख नसते. तर मग काय करा, गाय मातेचा जो उजवा पाय असतो, नुसतं ते उजव्या पायाला ही पोटली लावून तुम्ही घ्या. उजवा पाय जो असतो ते उजव्या पायाला ही पोटली तुम्हाला लावायची आहे आणि लावत असताना तुमची जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल, ती मनोकामना तुम्हाला गाय मातेजवळ पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे. आता जर घरी करत असाल, म्हणजे घरी तुमच्याकडे जी पितळेची, चांदीची कुठली मूर्ती असेल गाय मातेची, तर गाय मातेच्या सेम त्याच पद्धतीने गाय मातेचं जे उजवं पाय आहे, उजवं पाऊल जे आहे, तर त्या पायाजवळ तुम्हाला ही जी पोटली आहे ती 5 मिनिटं ठेवून द्यायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला ती पोटली जी आहे ती उचलायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. म्हणजे देवघरामध्ये आजूबाजूला जिथे जागा असेल त्या ठिकाणी ठेवून देऊ शकतात. जर देवघरात सेफ नसेल की ताई देवघरामध्ये सगळे विचारतील हे काय केलं किंवा काय, तुम्ही तिजोरीत ठेवली तरीही चालेल किंवा घराचा जो मेन दरवाजा आहे या मेन दरवाजाला तुम्ही अडकवली तरीही चालेल. ही पोटली तुम्हाला आजपासनं लक्ष्मीपूजन होईपर्यंत आपल्या घरामध्येच ठेवून द्यायची आहे. बघा, कंटिन्यू लक्ष्मीपूजनापर्यंत ही घरातच असली पाहिजे. एकाच जागी ठेवायची आहे, स्पर्श करायचा नाही, हात लावायचा नाही, काहीच करायचं नाही. लक्ष्मी पूजनाच्या आत तुम्हाला या एका पोटलीचे बरेचसे अनुभव यायला लागतील. तुमच्या आयुष्यामध्ये आडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घडायला लागतील. तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण होत्या त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. जिथे जिथे अडथळे येत होते ते अडथळे कुठेतरी दूर झालेले दिसतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व मिळायला लागेल. बघा, तुम्हाला हा एक उपाय म्हणजे ही पोटली लक्ष्मीपूजनापर्यंत घरात ठेवल्याने लक्ष्मीपूजनापर्यंत तुमच्या घरातील असलेली जी दारिद्र्य आहे, ज्याला आपण गरिबी म्हणतो, ती गरिबी
संपायला लागेल, कमी व्हायला लागेल आणि तुमच्या घरात कुठून का होईना, तसं नाही की हा उपाय केला, ही पोटली ठेवल्यानंतर घरात करोड रुपये येणार आहेत, मात्र जिथे काहीच येत नव्हतं तिथे यायला लागेल, आलेलं टिकायला लागेल, इच्छा पूर्ण व्हायला लागतील. जिथे काही घडतच नव्हतं तिथे तुम्हाला काहीतरी बदल जाणवायला दिसेल की आता काहीतरी घडतंय, काहीतरी होतंय. उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.